आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला। आपण पाहूयात। पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्यामध्ये नमाज पठण झाल्याचा धक्कादायक आरोप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केलेला आहे आणि काही वेळापूर्वीच मेधा कुलकर्णी यांनी ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडलेला होता तिथं येऊन शिववंदना म्हटलेली आहे। त्याचबरोबर हे गोमित्र शिंपडून हा परिसर आहे तो स्वच्छ करण्याचा प्रकार आहे तो सकल हिंदू समाजाकडून करण्यात आलेला आहे। याच ठिकाणी नमाज पठण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। शुक्रवारी दुपारी ही घटना घडली, तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि खासदार मेधा कुलकर्णी यांनी या विरोधात तीव्र संताप आहे तो व्यक्त केलेला आहे। हा सगळा शनिवारवाडाचा परिसर आहे, हजारो पर्यटक दररोज या ठिकाणी येत असतात, मात्र याच ठिकाणी शुक्रवारी नमाज पठणाचा प्रकार आहे तो घडल्याचं समोर आलेला आहे। दोन तरुणी या नमाज पठण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। आता सकल हिंदू समाज त्याचबरोबर खासदार मेधा कुलकर्णी यांनी सुद्धा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि या ठिकाणी शिववंदना त्यांनी म्हटली। त्याचबरोबर या परिसरात गोमित्र सुद्धा शिंपडलेला आहे आणि यापुढे अशा घटना या खपून घेतल्या जाणार नाही अशा पद्धतीचा इशारा सुद्धा त्यांनी प्रशासनाला दिलेला आहे। पोलिसांनी सुद्धा योग्य ती कारवाई यामध्ये करावी अशी मागणी केलेली आहे आणि त्यामुळे काही काळ या ठिकाणी वातावरण आहे ते गरम झालेलं होतं। म्हणजे पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणात होता। हिंदू समाजाकडून जोरदार घोषणाबाजी सुद्धा या परिसरामध्ये करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता मेधा कुलकर्णी यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि यापुढे अशा पद्धतीचे प्रकार कुठेही म्हणजे पुण्यातले जे ऐतिहासिक स्थळ आहेत त्या ठिकाणी होऊ नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यावी अशा पद्धतीचा इशारा आणि मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। पण शुक्रवारी नमाज पठण अदानाचा जो व्हिडिओ समोर आला आणि त्यानंतर आता सकल हिंदू समाजातले अनेक संघटना आहेत त्या सुद्धा आक्रमक झालेल्या आहेत। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।